जालना येथील बसस्टँड रोडवरील वैष्णवी लॉज व मोक्ष लॉज येथे सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई करत 07 पुरुष आरोपींना ताब्यात घेतले असून 13 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे। ही कारवाई जालना पोलीस यांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरित्या केली। दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बसस्टँड रोडवरील वैष्णवी लॉज व मोक्ष लॉज येथे लॉज मालक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांकडून अनैतिक देहव्यापार करून घेत असल्याची माहिती प्राप्त झाली। या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला। छाप्यात मोक्ष लॉजचे मालक सचिन नंद पवार वय 30 रा वाटूर ता परतूर जी जालना यांना मॅनेजर संतोष भोलेनाथ जाधव रा खरपुडी ता जी जालना यांच्यामार्फत हा व्यवसाय चालवत असल्याचे आढळले। तसेच वैष्णवी लॉजचे मॅनेजर कैलास रतन कुमार वय 30 रा सावा ताजी चित्तोडगड राज्य राजस्थान सध्या रा वैष्णवी लॉज जालना यांचाही यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले। वैष्णवी लॉजमध्ये पकडण्यात आलेले ग्राहक आरोपी पुढील प्रमाणे: पंकज भाऊसाहेब निकाळजे वय 25 रा जामवाडी ताजी जालना, तुषार हरीश बत्रा वय 24 रा परतूर, रोहित संजय बोर्डे वय 26 रा जामवाडी ताजी जालना, करण री वाहुळे वय 20 रा जामवाडी ताजी जालना। या कारवाई दरम्यान एकूण 13 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून त्यापैकी 06 महिला पश्चिम बंगाल राज्यातील, 03 महिला आसाम राज्यातील तर 04 महिला छत्रपती संभाजीनगर येथील असल्याची माहिती समोर आली आहे। घटनास्थळावरून रोख रक्कम रुपये 81,750 रुपये व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस ठाणे सदर बाजार येथे महिलांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत कलम 3, 4, 5 व 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून प्रभारी अधिकारी उपनी गणेश शिंदे यांनी तक्रार दिली आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी, परी पोलीस अधीक्षक श्रीमती जान्हवी शेखर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना श्री अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव स्थागुशा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी अधिकारी उपनी गणेश शिंदे, उपनी खरी जोशी, उपनी संजय गवळो तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे दीपक घुगे, आक्रूर धांडगे, शुभम राठोड, महिला अंमलदार संगीता चौहान, पुष्पा खरटमल, आरती साबळे, चित्रा चौहान व चालक पोलीस अंमलदार संजय कुलकर्णी यांनी सहभाग घेतला। ही कारवाई जालना शहरात मोठी खळबळ उडवणारी ठरली असून पोलिसांनी मानवी तस्करी व अनैतिक देह व्यवसायाविरोधात कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे।